बायका अशा पुरुषांवर 100% फुल इम्प्रेस होतात ज्या पुरुषांमध्ये असतात हे दोन गुण. नमस्कार मित्रांनो, एखाद्या स्त्रीला पुरुषामध्ये नेमकं काय आवडतं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फक्त देखणेपणा, पैसा किंवा मोठी जीवनशैली यामुळेच एखादी व्यक्ती मनात स्थान निर्माण करते असे नाही. अनेकदा एखाद्या पुरुषाची वागण्याची पद्धत, विचार करण्याची शैली, समोरच्या व्यक्तीला दिलेला आदर आणि कठीण प्रसंगी दाखवलेला संयम या गोष्टी अधिक प्रभावी ठरतात. आज आपण पुरुषांमधील असे काही गुण जाणून घेणार आहोत जे कोणत्याही नात्याला मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे गुण प्रत्येक स्त्रीला सारखेच आवडतील असे नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची पसंती आणि अपेक्षा वेगळी असते. त्यामुळे याकडे निश्चित नियम म्हणून नव्हे, तर निरोगी नात्यासाठी उपयुक्त विचार म्हणून पहा. सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणे किंवा स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजणे नव्हे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, चूक झाली तर ती स्वीकारणे आणि अडचणीच्या वेळी घाबरून जाता परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खरा आत्मविश्वास. असा पुरुष स्वतःचे निर्णय विचारपूर्वक घेतो आणि दुसऱ्याच्या मतालाही महत्त्व देतो. त्यामुळे त्याच्यासोबत संवाद साधताना समोरच्या व्यक्तीलाही सहजता वाटू शकते. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे जबाबदारीची जाणीव. नात्यामध्ये केवळ प्रेम व्यक्त करणे पुरेसे नसते, तर दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या स्वीकारणेही महत्त्वाचे असते. घरातील कामे, आर्थिक नियोजन, कुटुंबाची काळजी किंवा एखाद्या कठीण प्रसंगी जोडीदाराला साथ देणे या छोट्या मोठ्या गोष्टी पुरुषाच्या स्वभावाबद्दल बरेच काही सांगतात. प्रत्येक जबाबदारी फक्त स्त्रीची किंवा फक्त पुरुषाची असते असे मानता दोघांनी मिळून ती पार पाडणे नात्यासाठी अधिक चांगले ठरते. तिसरा गुण म्हणजे आदर. स्त्रीला तिच्या मतांचा, भावनांचा आणि निर्णयांचा सन्मान करणारा जोडीदार आवडू शकतो. तिच्या कपड्यांवर, मित्रमैत्रिणींवर, कामावर किंवा वैयक्तिक निवडींवर सतत नियंत्रण ठेवणे हा प्रेमाचा प्रकार नाही. उलट, तिचे मत शांतपणे ऐकणे आणि मतभेद असतानाही अपमान करणे हे परिपक्व नात्याचे लक्षण आहे. जो पुरुष स्वतःच्या जोडीदाराबरोबरच इतर लोकांशीही सभ्य आणि सन्मानाने वागतो, त्याच्याबद्दल विश्वासाची भावना निर्माण होण्यास मदत होते. चौथा गुण आहे प्रामाणिकपणा. नात्यामध्ये विश्वास निर्माण करायचा असेल तर खोटेपणा आणि फसवणूक टाळणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट सांगणे बंधनकारक नसले तरी ज्या गोष्टी नात्यावर परिणाम करू शकतात, त्याबाबत पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे. एखादी चूक झाली तर ती लपवण्यापेक्षा योग्य वेळी स्वीकारणे अधिक चांगले. कारण विश्वास एका दिवसात तयार होत नाही, तो सातत्यपूर्ण प्रामाणिक वागण्यातून निर्माण होतो. पाचवा गुण म्हणजे समजूतदारपणा. प्रत्येक वेळी जोडीदाराच्या समस्येचे उत्तर देणे आवश्यक नसते. कधी कधी फक्त शांतपणे ऐकून घेणे हीच सर्वात मोठी मदत असते. स्त्री एखाद्या विषयावर नाराज असेल किंवा तिला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल, तर लगेच तिच्या भावना चुकीच्या आहेत असे सांगण्यापेक्षा तिचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे पुरुषालाही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. सहावा गुण म्हणजे प्रेमळपणा आणि सहानुभूती. प्रेम फक्त मोठ्या भेटवस्तूंमधून किंवा विशेष प्रसंगांमधून व्यक्त होत नाही. आजचा दिवस कसा गेला? तू खली आहेस का? तुला काही मदत हवी आहे का? अशा साध्या प्रश्नांमधूनही काळजी व्यक्त करता येते. जोडीदाराच्या आनंदाबरोबरच तिच्या अडचणींमध्येही सोबत राहणे महत्त्वाचे असते. सहानुभूती म्हणजे समोरची व्यक्ती ज्या परिस्थितीतून जात आहे, ती तिच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करणे. सातवा गुण म्हणजे विनोदबुद्धी. प्रसन्न स्वभाव असलेली व्यक्ती अनेकदा आसपासचे वातावरण हलके-फुलके बनवते. योग्य वेळी केलेला साधा विनोद तणाव कमी करू शकतो आणि दोघांना एकत्र हसण्याची संधी देऊ शकतो.
मात्र विनोद करताना समोरच्या व्यक्तीचा अपमान होणार नाही, तिच्या रूपाची किंवा वैयक्तिक गोष्टींची खिल्ली उडवली जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. हसवण्याची कला तेव्हाच सुंदर वाटते जेव्हा त्यामध्ये आदरही असतो. 8वा गुण म्हणजे निर्णय क्षमता. आयुष्यात प्रत्येक गोष्ट ठरवून ठेवता येत नाही. काही वेळा अचानक अडचणी निर्माण होतात. अशावेळी परिस्थितीचा शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता उपयुक्त ठरते. मात्र निर्णय क्षमता म्हणजे प्रत्येक निर्णय स्वतःच घेणे नव्हे, चांगला जोडीदार महत्त्वाच्या बाबतीत समोरच्या व्यक्तीचे मतही विचारात घेतो. दोघांनी मिळून निर्णय घेण्याची सवय नात्यात समानतेची भावना वाढवू शकते. 9वा गुण म्हणजे स्थैर्य. येथे स्थैर्याचा अर्थ केवळ पैसा असा नाही. मानसिक स्थैर्य, भावनिक परिपक्वता आणि जबाबदार जीवनशैली यांनाही तितकेच महत्त्व आहे. सतत रागावणे, प्रत्येक छोट्या गोष्टीवर संशय घेणे किंवा क्षणाक्षणाला आपला निर्णय बदलणे यामुळे नात्यात असुरक्षितता निर्माण होऊ शकते. त्याऐवजी भावनांवर नियंत्रण ठेवून समस्यांवर शांतपणे चर्चा करणारा पुरुष अधिक विश्वासार्ह वाटू शकतो. आर्थिक बाबतीतही दिखावा करण्यापेक्षा आपल्या परिस्थितीनुसार नियोजन करणे अधिक महत्त्वाचे आहे. 10वा आणि अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे निष्ठा. नात्यात एकनिष्ठ राहणे म्हणजे केवळ दुसऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे एवढेच नाही. जोडीदाराचा विश्वास जपणे, तिच्या अनुपस्थितीतही तिच्याबद्दल आदराने बोलणे आणि नात्यात प्रामाणिक राहणे यालाही निष्ठा म्हणता येते. कोणत्याही व्यक्तीवर प्रेम मिळवण्यासाठी दबाव, जबरदस्ती किंवा अधिकार गाजवणे योग्य नाही. खरे आकर्षण हे परस्पर सन्मान, स्वेच्छा आणि विश्वासातून निर्माण होते. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक स्त्रीची पसंती वेगळी असते आणि कोणत्याही 10 गुणांमुळे एखादी व्यक्ती हमखास प्रभावित होईल असे निश्चित सांगता येत नाही. मात्र प्रामाणिकपणा, आदर, जबाबदारी, समजूतदारपणा, सहानुभूती, आत्मविश्वास आणि निष्ठा हे गुण केवळ एखाद्याला आकर्षित करण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे व्यक्तिमत्व आणि नाते अधिक चांगले करण्यासाठीही महत्त्वाचे आहेत. एखाद्याच्या मनात स्थान निर्माण करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःची खोटी प्रतिमा तयार करणे नव्हे, तर चांगला माणूस बनण्याचा सातत्याने प्रयत्न करणे. कारण बाह्य आकर्षण काही काळ लक्ष वेधून घेऊ शकते, पण चांगला स्वभाव, आदर आणि विश्वासच नात्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतात.